आम्हाला साथ दे. मला असं वाटतं की अर्थसंकल्पात न विचार करता योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेचं प्रचार करणं, त्याला प्रचारक नेमणे, जाहिराती करणे या गोष्टी सरकारला कराव्या लागत आहेत. म्हणजे स्वतःच्याच योजनेबद्दल त्यांना आत्मविश्वास नाही असा अर्थ आहे. आणि आता 1500चे वाढवतो म्हणतायत, म्हणजे आत्मविश्वासाची कमी फारच दिसते. तुम्ही पण अर्थमंत्री भीती वाटते भविष्यात? आम्हाला नाही भीती वाटत, कारण महाराष्ट्रातल्या त्यांची ही घोषणा करतायत तर ती निवडणुकीची भीती वाटते म्हणून या सगळ्या योजना निवडणुकीत निवडून येणार नाही असे सगळे संकेत त्यांना प्राप्त आहेत. म्हणून तर तिजोरीचं दार काढून ठेवलं आता बाजूला. हा निवडणूक जुमला वाटते का? मला लाडकी बहीण हा निवडणूक जुमला वाटते. त्यांच्यासाठी तो निवडणूक जुमला असेल, पण महाराष्ट्रातल्या भगिनींची सुरक्षितता ही आम्हाला प्रायोरिटी आहे. आणि अशा पद्धतीनं जे महिलांच्यासाठी काही पैसे देण्याचं धोरण ते राबवत आहेत, तर याच्यात थोडंसं सक्षमता आणू आणि शाश्वत असं धोरण आम्ही स्वीकारू, ज्यामुळं महिलांना कायम स्वरूपानं मदत होईल. पवार साहेबांनी ट्विट करताना असं म्हटलं की कोर्टाचा आदर राखावा, याच्यासाठीचा उद्याचा जो बंद आहे तो मागे घेत आहे. सविस्तर मला माहीत नाही की त्यांनी काय म्हटलेलं आहे. मला थोडंसं चर्चा करावी लागेल, मग मी विचार माहिती घेऊन सांगेन. कोल्हापुरातनं जे घडते ते सगळं राज्यभर पाहायला मिळते. कोल्हापुरातनं तर राज्यांच्या रूपानं एक राष्ट्रवादीचा प्रवेश झाला. आगामी काळात काही असे संकेत आणि आहेत का पश्चिम महाराष्ट्रात किंवा 3 संपूर्ण सप्टेंबरला महाराष्ट्रात? आणखी काय 3 सप्टेंबरला राज्यभरात आणि काय ओढा महाविकास आघाडीकडे येताना हळूहळू बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतील. कारण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या सरकार विरोधी नापसंती फार मोठी आहे आणि ती पदोपदी जाणवते लोकांना. आणि अनेक कार्यकर्ते नेते थोडेसे इकडं तिकडं मधल्या काळात गेले, ते सगळेच आता म्हणतायत की आम्ही पवार साहेबांना साथ देणार. अजित पवार गटाच्या आमदारांचा पण यामध्ये समावेश आहे. अधिकृत पक्षप्रवेश 3 तारखेला होणार आहे. त्या संदर्भात काय मी आता जाहीर केलं ना, पवार साहेबांशी मी बोललो. पवार साहेब स्वतः राजे समरजित घाटगेंचा प्रवेश करण्यासाठी कागलला येणार. इकडे तिकडे गेलेले तुम्ही येणार आहे म्हणता. अजित पवार गटाची मग यामध्ये असणार आहेत का आमदार? काही संपर्कात आहेत का? नाही, त्याच्यावर मी भाष्य करत नाही, कारण एखादी घटना झाल्यावरच त्यावर बोलणं योग्य. केपी पाटीलनी आपल्या भेट चर्चा घेतली. भेट काय नेमकी चर्चा झाली? कारण ते केपी पाटील नव्हते, पण त्यांचे सगळे समर्थक होते आणि साधक बाधक बरीच चर्चा झाली. एका बाजूला समरजित घाटगे राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करतायत, मात्र महाविकास आघाडीचे जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं सतेज पाटील आणि हसन गावित यांच्या जिल्ह्याला माहिती आहे. या संदर्भात चर्चा झालेली आहे का? त्यांच्या मैत्रीमध्ये पक्षात आणि मैत्रीत फरक करतात लोक, तो दिसेल आपल्याला. शरद पवार साहेबांनी आवाहन केले सगळ्यांना की उद्याचा बंद मागे. मला माहीत नाही काय एक्झॅक्ट केलं, मी बघून तुम्हाला सांगतो. बंद पुकारलेला आहे, मात्र कोर्टाने यावर आक्षेप घेतलेला आहे. हा बेकायदेशीर बंद आहे. राजकीय पक्षांना असा जर बंद पुकारला तर कायदेशीर कारवाई करा, अशा सूचना हायकोर्टाने दिलेल्या आहेत. मी आताच त्याचा निर्णय मला सांगण्यात आला. त्याविषयी आम्ही पक्षांतर्गत अजून चर्चा केली नाही, पण पवार साहेब त्यात स्वतः लक्ष घालतात. ते त्या बाबतीत योग्य ते निर्णय करतील. आता मी इथं आहे, पवार साहेब पुण्यात आहेत. त्यांची चर्चा काही लोकांशी करून ते निर्णय करतील. कोर्टाच्या या सूचनेनंतर देखील महाविकास आघाडीचा बंद उद्या होणार आहे का? तेच चर्चा करतील ते. मला माहीत नाही, कारण मला आत्ताच कळली ही माहिती. तुम्ही आता भाषणात मिळाला की वेळ आली की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो. राजे तर आता तुमच्या सोबत आलात, नेमका करेक्ट कार्यक्रम असं आहे की तुम्हालाही माहिती आहे, त्यामुळं मी त्याच्यावर बोलायची आवश्यकता नाही आहे. राज्यामध्ये वस्ताचा डाव पुन्हा कोणावर पलटणार आहे? नाही, असं आहे की पवार साहेबांनी अनेक वर्ष अनेकांना संधी देऊन काम करण्याची संधी दिली. आज ते बरेचसे लोक साहेबांना सोडून गेली. आता महाराष्ट्रात नवे तरुण चेहरे वेगवेगळ्या ठिकाणी पुढे येत आहेत आणि त्यातला एक सगळ्यात प्रॉमिनंट चेहरा म्हणून समरजित घाटगे साहेबांनी आज निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना सुचवलं की आपण ह्या मार्गाने जावं. त्यामुळे असे अनेक नवे पुढं येऊन निवडून येण्याची
क्षमता असणारे अनेक चेहरे आज पुढं राष्ट्रवादीत येत आहेत. याच हर्षवर्धन पाटलांच्या मतदारसंघामध्ये बाबतीत ईडीच्या कारवाईवरून रान पेटलं होतं. ज्यावेळी तुमच्यासोबत हसन मुश्रीफ होतं त्यावेळी तुम्ही पाठबळ दिलं होतं. आत्ताची पुढची रणनीती काय असणार आहे? नाही, आता ते लगेच सगळे रणनीती सांगायची गरज नाही, थोडासा वेळ द्या. खरं तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा की नाही याबद्दल चर्चा सुरू असताना शरद पवार साहेबांनी असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी ह्या सगळ्या चर्चेमध्ये नसेल किंवा राष्ट्रवादीकडून कोणी इच्छुक नाही. म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं या सगळ्या स्पर्धेतनं माघार घेतली असं म्हणायचं का मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या? पवार साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते आमच्यासाठी अंतिम असतं, त्यामुळे त्याच्यावर वेगळं भाष्य करणे योग्य नाही. कागलसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा डवलणार आहे का? तर हो, नवीन नक्की. कोणकोणत्या मतदारसंघात कागलचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागलला तर काहीच अडचण नाही आहे, पण आम्ही पूर्वी जे मतदारसंघात निवडणुका लढवतो बहुतेक त्या सर्व ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार. कोल्हापूर जिल्ह्यातल्या किती जागांच्या वरती तुमचा क्लेम ती ठरणार आहे? संख्या आता महाविकास आघाडीची चर्चा अंतिम झाल्याशिवाय सांगणं संयुक्त. समर्जित गाडगेंचा निर्णय तर आज झाला. हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत काय नेमकी चर्चा सुरू आहे तसा निर्णय होऊ शकतो? माझी त्यांच्याबरोबर काही संपर्क नाही आहे आणि संपर्क झाला तरी तुम्हाला ते सांगणं सध्या सोयीचं नाही. पवार साहेबांनी आत्ताच एक ट्विट केले उद्याच्या बंद संदर्भात. उद्याचा बंद हा मागे घेण्याचं आव्हान आहे ते ट्विट करून शरद पवार साहेबांनी. काय मला माहीत नाही, मी पाहिलेलं. लाडक्या बहिणींच्या मुख्यमंत्री म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी लखपती करणार असं नाशिकमध्ये जाहीर केलं.